घटना घडून फक्त आज 7 दिवस झालेले आहेत. या भयानक घटनेचा आढावा आपण आज पाहणार आहोत, जी की रिअल मराठी क्राईम स्टोरीच्या दुनियेतील सर्वात भयंकर अशी घटना समोर आलेली आहे. ही स्टोरी ऐकून अंगावर शहारे उभे राहतील. अशोक वय वर्ष 40 आणि त्याची पत्नी कौशल्याबाई तिचं वय 35. या दोघांचा विवाह होऊन तब्बल 21 वर्ष झाले होते. लग्नाच्या 21 वर्षाच्या या संसारामध्ये त्यांना एक मुलगा आणि 2 मुली झाल्या होत्या. सुखी संसार चालू होता. परंतु कौशल्याचं ज्या वेळेला अशोक सोबत लग्न झालं त्यावेळेला ती स्वच्छ होती. परंतु ज्या वेळेला मूळ गाव सोडून वेरूळ या ठिकाणी दोघंही दाम्पत्य कामानिमित्त बाहेर आले, त्यावेळेला त्या ठिकाणी कुटुंबियांसोबत न राहता दोघं पती पत्नीच गाव सोडून वेरूळ्याला आले होते. त्या ठिकाणी अशोक हा कामानिमित्त बाहेरगावी जाण्यात येत होता. त्याला 2-2 दिवस 3-3 दिवस तो घरी येत नव्हता. त्यावेळेला कौशल्या ही घरी एकटीच राहायची. मुलगा आणि 2 मुली हे मोठे झालेले होते. शाळेत कॉलेजला दिवसभर गेल्यामुळे घरी कौशल्या एकटीच राहायची. आणि त्याच वेळेला अशोकची ओळख एका तरुणासोबत झाली होती. त्या तरुणाचं नाव होतं रियाज. रियाज सोबत ओळख ही अशोकची झाली होती. चांगला दोस्ताना मैत्री झाली होती. रियाजचं वय हे 38 वर्ष होतं. अशोक आणि रियाज एकाच वयाचे होते, सरासरी 1-2 वर्षाच्या फरकाने. अशोक ज्या वेळेला घरी यायचा त्यावेळेला रियाज देखील अशोक सोबत घरी यायचा. गप्पा मारायचे, चहा पाणी करायचे. आणि त्यावेळेला रियाजची ओळख अशोकच्या पत्नी कौशल्यासोबत झाली. आणि त्या दोघांमध्ये चांगली ओळख झाल्यानंतर त्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. अशोक 2 दिवस 3 दिवस बाहेरगावी गेला की हा रियाज घरी यायचा कोणत्याही निमित्ताने आणि कौशल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. कौशल्याचं देखील मन भारावलं आणि रियाजच्या प्रेमात कौशल्या पडली. या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले. विवाहबाह्य अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. यामध्ये त्या दोघांचं प्रेम प्रकरण एवढं पुढे गेलं की त्या दोघांनी शारीरिक संबंध करायला देखील सुरुवात केली. दिवसा ढवळ्या कौशल्याच्याच घरामध्ये रियाज यायचा आणि त्या ठिकाणी शारीरिक संबंध करायचा आणि पुन्हा परत जायचा. जेव्हा अशोक घरी आला तेव्हा अशोकला चाहूल लागली. संशय आला की रियाज आणि कौशल्या या दोघांमध्ये काही ना काहीतरी चालू आहे. त्यावेळेला अशोक कौशल्याला म्हणला की हे वेळीच आवर, हे चुकीचं आहे. आयुष्य उद्ध्वस्त होत असतं अशा गोष्टीने. कौशल्याच्या पायाखालची जमीन सरकली की पतीला अशोकला हे कसं कळालं. अशोकला कळालं रियाच्या वर्तनावरून. न बोलवता देखील तो घरी येऊ लागला. त्यावेळेला अशोकच्या पोटात पाय शिरले आणि त्याचा अंदाज, त्याचा संशय हा खराच होता. परंतु कौशल्याला हा आरोप सहन झाला नाही आणि कौशल्याने रियाज सोबत बातचीत केली आणि रियाजला सांगितलं आपल्या प्रेमामध्ये अडथळा ठरतोय आपला माझा पती अशोक, याचा काटा काढू. काटा काढण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं की अगदी अंगावर शहारे येतील. कौशल्या अशोकला म्हटली की तुम्हाला बाहेरगावी 2-2 3-3 दिवस जायची गरज नाही. तुम्हाला इथंच एक चांगलं काम टेंडर मिळवून देते. म्हणून अशोकला घेऊन एका सुमसाम जागेमध्ये एक निर्जन स्थळी घेऊन गेली. रात्रीची वेळ होती आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अगोदरच कट रचला होता. त्या ठिकाणी रियाज आणि रियाजचा मित्र आकाश त्या ठिकाणी 2 जण दबा धरून बसले होते. त्या ठिकाणी अशोकला घेऊन कौशल्या आली आणि रियाज आणि आकाशने अशोकला भेटले आणि त्या ठिकाणी बळजबरीने हातपाय धरून बळजबरीने त्याला दारू पाजली. तो बेशुद्ध अवस्थेत पडला आणि त्यावेळेला आकाशने आणि कौशल्याचा प्रियकर रियाज या दोघांनी मिळून त्याचा खून केला, गळा चिरला आणि त्यानंतर त्याची बॉडी त्याच ठिकाणी पुरून टाकण्यात आली. काही दिवस उलटून गेले. रियाज आणि कौशल्या हे 2 जण त्या ठिकाणाहून ते गाव सोडलं आणि एका अनोळखी ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांना कुणीच ओळखणार नाही अशा ठिकाणी ते जाऊन राहू लागले. ते ठिकाण म्हणजे भोकरदन या ठिकाणी ते 2 जण राहू लागले आणि त्या ठिकाणी अनेक दिवस उलटून गेले. आई कुठे, पप्पा कुठे याचा मुलाबाळांना शोध लागत नव्हता. त्यावेळेला पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आणि पोलिसांनी कसून चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेला पत्नीवर संशय आला, तो म्हणजे कौशल्यावर. कौशल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी जेव्हा तिची चौकशी केली त्यावेळेला तिनं भीतीपोटी, खाकीच्या धाकापोटी गुन्हा कबूल केला. कौशल्याने रियाजचं नाव घेतलं आणि त्यानंतर रियाजने आकाशचं नाव घेतलं आणि
त्या तिघांचाही पर्दाफाश झाला. पोलिसांनी ताबडतोब ऍक्शन घेतल्यामुळे आज तिन्ही आरोपी आज अटकेत आहेत. त्यांच्यावर पुढील प्रक्रिया सुरू आहे, कारवाई सुरू आहे. त्या तिन्ही मुलांवरती असलेलं पित्याचं छाया ही निघून गेली. आई जेलमध्ये गेली. सुखी संसाराचं वाटोळ करून घेतलं, क्षणिक सुखासाठी, शारीरिक सुखासाठी. आता संपूर्ण तुम्हाला ही घटना सांगतो, कुठे घडली, सविस्तर आढाव्यानिशी. सिल्लोड या ठिकाणी घडलेली ही घटना 27 जुलैला ही घटना घडली आणि 29 जुलैला याचा ताबडतोब 2 दिवसामध्येच खुलासा झाला. मयत अशोक ज्ञानसिंग मीना, वय वर्ष 40, राहणार भोकनवाडी, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश. अशोकची पत्नी कौशल्याबाई, वय वर्ष 35, राहणार वेरोळ. आणि कौशल्याचं ज्या तरुणावरती प्रेम होतं, जो तिचा प्रियकर होता, तो रियाज शाह खाली, वय वर्ष 38. त्याचा व्यापार होता आदरकीचा, बिझनेसमॅन होता, व्यावसायिक होता. आणि रियाजचा मित्र होता आकाश आत्माराम इंगळे, परतूर भोकरदन. या ठिकाणी ही घटना समोर आली. पोलीस अधीक्षक विश्वजित कोईगडे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळी, स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मिसाळ या पथकाने यांनी ताबडतोब या घटनेचा तपास केला आणि संपूर्ण काही घटना उघडकीस आली. आरोपींना शिक्षा देण्यात आली. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळालं? सुरक्षित राहा, कोणावरही अंदाधुंद विश्वास ठेवू नका, घरचे असो की परके असो. सावध राहा, सुरक्षित राहा. अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील रिअल क्राईम स्टोरी सोबत. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.